नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत स्प्रिंग पोटॅटो कसे करायचे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चे बटाटे आणि स्टिक। मी ते कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही स्टिक या कच्च्या बटाट्यामधून हळूहळू प्रेस करून आतमध्ये घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला स्टिक बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता आपल्याला बटाटा सुरीने गोल गोल करून असा कापून घ्यायचा आहे। जास्त जाड आपल्याला बटाटा कापायचा नाही, पातळ अशा आपल्याला चकल्या बटाट्याच्या कापायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हळूहळू करून बटाट्याच्या पातळ चकल्या करायच्या आहेत। आता आपला बटाटा पूर्णपणे कापून झालेला आहे। आता आपल्याला हा बटाटा सुट्टा करून घ्यायचा आहे। असा गोल गोल फिरवून आपल्याला हा बटाटा सुट्टा करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आता आपला स्प्रिंग बटाटा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी आता बाकीचेही बटाटे तयार केलेले आहेत। स्प्रिंग बटाट्याला लावण्यासाठी आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे। त्यासाठी मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करायची आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही पेस्ट तयार करायची नाही। ही बघा, अशी आपली पेस्ट तयार झाली पाहिजे। पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला या स्प्रिंग बटाट्याला पूर्णपणे ही पेस्ट लावून घ्यायची आहे। पूर्णपणे पेस्ट लावून झाल्यानंतर आता आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। आता थोडेसे पलटे करून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायचे आहे। स्प्रिंग बटाटा आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे बघा, मध्ये आधे असे हलवून मस्त असं त्याला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। हे बघा, आता आपला क्रिस्पी बटाटा तयार झालेला आहे। आता तो आपण काढून घेऊया। मस्त असा क्रिस्पी, एकदम कुरकुरीत, खूप छान असा आपला स्प्रिंग पोटॅटो तयार झालेला आहे। तुम्ही याला स्प्रिंग पोटॅटो किंवा क्रिस्पी बटाटा असेही म्हणू शकता। हाच तुम्ही मार्केटमध्ये खायला गेला तर 80 ते 100 रुपयाला एक असा स्प्रिंग बटाटा भेटतो। अशाच प्रकारे मी राहिलेले स्प्रिंग बटाटे तळून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे स्प्रिंग बटाटे तळून घेतलेले आहे। आता आपण याच्यावरती मेयोनीज टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा, मस्त असा आपला स्प्रिंग पोटॅटो खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हीही एकदा नक्की घरी असा स्प्रिंग बटाटा तयार करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।